चला विद्यार्थी मित्रांनो, आपण दशमान परिमाणे हा टॉपिक सुरू केला होता. परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे. आज 16 तारीख आहे. 12 दिवस उरलेले आहेत. सर्वजण चांगल्या अभ्यासाला लागले असतील. जुने व्हिडिओ बघून परीक्षेची पुन्हा एकदा उदाहरणं, सर्व टॉपिकचे उदाहरणाची प्रॅक्टिस करत असताल. आपण भरपूर परीक्षा गृहीत धरून, परीक्षा टू द टार्गेट करूनच आपण आतापर्यंत शिकवलेलं आहे. दशमान परिमाणे. दशमान परिमाणे हा तसा टॉपिक अत्यंत सोपा आहे. हं? थोडा आपण वेगळ्या पद्धतीने शिकवल्यामुळे तो अजून सर्वांना सोपा जात आहे. काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सर्वांना व्यवस्थित समजत आहे आणि सोपाच आहे टॉपिक. किलोमीटर, हेक्टर, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली हे तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. हे जर पाठ केलं तर हा टॉपिक वरले आपले एकही मार्क जाण्याची शक्यता जवळपास नाही नाही जायलाच नाही पाहिजे. तर अजून काल त्याच्यावर आपण बरेचसे उदाहरण घेतले, बरेचशी प्रॅक्टिस झाली आपली. बऱ्याच जणांना व्यवस्थित समजलं असं. परीक्षेतले उदाहरण घेतलेत, काही प्रॅक्टिस म्हणून घेतलेले आहेत. हम्म काही SRP पुणे वगैरे इकडले उदाहरण घेतले, जे मला मिळाले, सापडले शोधल्यानंतर. हम्म तर आता आपण कोणताही वेळ न घालवता आपण आता लगेच सुरू करूयात. हे काल आपण शेवटचं उदाहरण घेतलं होतं. एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्यायात दर्शवलेले सर्वाधिक अंतर कोणते? तर ह्याच्यात 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायातून आपल्याला शोधायचं होतं की ह्यातलं कोणतं अंतर जास्त आहे. मग ह्याच्यात हेक्टो आहे, डेसी आहे. पर्याय बघा. फक्त पर्याय बघा. हेक्टो, डेसी, मीटर आणि डेका. मग आपण काय केलं? ह्यातलं सर्वात लहान मला दिसलं डेसी. बरोबर आहे का? वरी पाहिल्यानंतर डेसी सर्वात उजव्या बाजूला दिसलं मला दिलेल्या पर्यायामध्ये. मग सर्व हेक्टोमीटर आणि डेकामीटर हे सर्व आपण कशामध्ये रूपांतर केलं? डेसी मध्ये रूपांतर केलं. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण गणित सोडवायला लागलेलो आहोत. ठीक आहे. आता हे उदाहरण घेऊया. हे बी उदाहरण कालच्या सारखंच आहे. वेगवेगळ्या दोऱ्यांची लांबी खालील पर्यायात दर्शविली आहे. सर्वाधिक लांबीची दोरी कोणती? टीईटी पेपर 1 2016चं उदाहरण आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यात हेक्टो, डेसी, मीटर, डेका. तर ह्याच्यात सर्वात लहान कोणतं आहे? बघा, हेक्टो इथं आहे, डेसी बघा इथं आहे, मीटर बघा इथं आहे आणि डेका इथं आहे. सर्वात उजव्या बाजूला डेसी दिसतंय मला. हे सगळ्यांचं रूपांतर कशामध्ये रूपांतर करायचं? डेसी मध्ये करायचं. ओके. सर्वांचं रूपांतर डेसी मध्ये करायचं आहे. ओके. आता हेक्टो हेक्टो आहे इथं आणि आपल्याला डेसी करायचं म्हणजे उजवीकडे जायचं. हेक्टोवरून डेसीकडे जायचं म्हणजे उजवीकडे जायचं. बरोबर आहे. उजवीकडे जाताना गुणाकार करायचं किंवा ती डायरेक्ट 3 शून्य देऊन टाकायचे. बघा आता लिहून टाकतो मी. 7.982 गुणिले किती शून्य आहेत हेक्टोच्या उजव्या बाजूला? 1 2 3. 1 2 3. ओके. आता डेसी मध्ये रूपांतर करायचंय, तर हे जर रूपांतर करायची गरज नाही, दुसऱ्या पर्यायाची रूपांतर करायची गरज नाही. बर. 921.5 मीटर आहे हे. हा, मीटर आहे मीटर. मग आता काय करायचं? बघा इथं मीटर आहे आणि इथं डेसी आहे. बरोबर आहे. मग ते शेजारीच आहे. किती शून्य आहे? एकच शून्य घ्यायचं मीटरच्या उजव्या बाजूला. डेसी डायरेक्ट आहे, एक न फक्त 10 न गुणायचं. एकच शून्य घेतलं मी एक वर. बरोबर आहे. ह्याच्या अगोदर 3 शून्य घेतले होते. ओके. आता 62.54 गुणिले ही डेक आहे. काय आहे इथं? डेक आहे. डेका कुठे आहे का? इथं. आणि आपल्याला डेसी मध्ये रूपांतर करायचं.
डेकाच्या उजवीकडे किती शून्य आहेत बघा. 1 2 डेसी उस्तर. ओके. आता हे आपल्याला रूपांतर करायचं. काय होतंय? आता इथं पॉइंट आहे, बरोबर आहे. पॉइंट इथं 3 शून्य आहेत. गुणाकार करायचा आहे. म्हणजे पॉइंट किती शून्य आहे तेवढं उजवीकडे सरकवायचं. बघा, पॉइंट इथं होता, इथं आला. 3 अंकानंतर दशांश आला. आणि 921. आता इथं पॉइंट एका अंकानंतर आहे, एकच शून्य आहे, पॉइंट उजवीकडे सरकवायला 5. ओके. आता इथं 2 शून्य आहेत, 2 अंकानंतर दशांश आहे, दशांश कुठं येईल? इकडं येईल. बरोबर आहे. आणि हे मी जशाला तसं दुसरा पर्याय ते ऍज इट इज लिहितो, मी जशाला तसा. दुसरा पर्याय जशाला तसा लिहितो. चला, ह्यात सर्वाधिक लांबी कोणती दिसायली? सगळे डेसी आहे आता. सर्वांचं एक काय झालं आता? डेसी मध्ये केलंय मी. डेसिमीटर, डेसिमीटर, डेसिमीटर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 ही सर्वात मोठं आहे, सर्वात लांब आहे. सर्वात लांब आहे. ओके. सर्वांना समजलं का रे? रूपांतर. सी कस काय? सी नाही. अर नाही नाही नाही. सीच आहे ना रे. सॉरी 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 बाळांनो, मित्रांनो. बघा असं, नजर हटी दुर्घटना घटी. अरे इथं 9,000 आहे ना हे. सर्वात लांब. 9,215. 9,201.5. ओके. ठीक आहे, सॉरी. चलो. यस यस. ऑप्शन नंबर 3, पर्याय नंबर 3 आन्सर येईल. ओके, चला पुढे जाऊ. समजलं सर्वांना? काळजी नव्हते. चला, आता SRP पुणे 2018चं उदाहरण आहे, सिंपल आहे. हम्म? आता ह्याच्यातलं, अरे इथं काय हे? हे उदाहरण बरोबर नाही राव. कशामुळं? इथे एकक दिलं नाही नाही. काय एकक कोणतं घ्यायचं इथं? का माझ्याकडून घ्यायला चुकलं प्रश्न? किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम. मग काय करू आपण? ह्यातला आता ऑप्शन काय घ्यायला पाहिजे एक? आता ह्याच्यातलं एकक बरोबर नसल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, पण आपण आहे ना, पर्यायाचा न विचार करता आपण काय करू? किलोग्रॅम आहे इथं, हेक्टोग्रॅम आहे, आणि डेकाग्रॅम आहे. बरोबर आहे. हे शेजार शेजारचे आपण ग्रॅम मध्ये रूपांतर करू. ठीक आहे. सर्वांना समजावं म्हणून आपल्याला हे ऑप्शन पैकी उत्तर येणार नाही बरं का आता. इथं मी ऑप्शन म्हणून बरोबर घेतलं नाही म्हणून. चला आपण घेऊ, सोडूत आता. सोपं आहे. आपण ग्रॅम मध्ये रूपांतर करायला लागलो सर्वजण आता. आता का 6.02 गुणिले, का किलोग्रॅम आहे, इकडं ग्रॅम आहे. किती किलोग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत जायपर्यंत किती शून्य आहे? 1 2 3. 1 2 3. मायनस, मायनस 9.7 इंटू हेक्टोग्रॅम.
हेक्टोग्रॅम म्हणजे काय? बघा आता, हे ग्रॅम आहे, हेक्टोग्रॅम इथं आहे. कितीला इकडे जावं लागलं? उजवीकडे किती शून्य आहेत? एक, दोन शून्य आहेत, म्हणून मी का 2 शून्य एक वर प्लस 4.5 इंटू डेकाग्रॅम, शेजारीच आहे ग्रॅमच्या, म्हणजे एकच शून्य. ओके. आता आता 6.602 जशाला तसं लिहितो. ठीक आहे. ह्याच्यावर 3 शून्य लिहून टाकतो. 1 2 3. आता पॉइंट कुठं देऊ मी? इथं 2 अंकानंतर आहे दशांश, मग का इथं पॉइंट देतो मी. ओके. पॉइंट कुठे दिला? 2 शून्याच्या नंतर. मायनस 9.7. पॉइंटचा विचार नाही करायचा, तरी मी लिहिला 0.7. 2 शून्य 1 2 आणि एकच पॉइंट. किती? एकच पॉइंट. प्लस आता 45 आणि ह्याच्यावर 1 शून्य लिहिलं. किती अंकानंतर पॉइंट? हा का 1 अंकानंतर. इथं 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा होता इथं. हा हा का इथं एकच पॉइंट नंतर. बरोबर आहे. इथे एकच पॉइंट आहे ना 1 अंकानंतर. आता ह्याची वजाबाकी करू. 6020 मायनस 970. 12तून 7 गेले, राहिले 5. हातचाला 1, इथं 10 लिहितो. 10 मधून 10 गेले शून्य. एक हातचा 5. ह्याची वजाबाकी आली 5050 प्लस 45. किती आलं ह्याचं उत्तर? 5045 ग्रॅम. ग्रॅम मध्ये रूपांतर केले सगळं आपण. ओके. ग्रॅम मध्ये रूपांतर केलेलं आहे. समजा डेसी म्हणले असते तर आपल्याला 1 शून्य अजून वाढवावं लागलं असतं. बरं का? ठीक आहे. अरे इथं बी, हा इथं आहे, ऑप्शन मध्ये आहे. 0.9 किलोग्रॅम मायनस चौकटी कंसात 3.5 हेक्टोग्रॅम प्लस 22.5 डेकाग्रॅम प्लस 9.25 हेक्टोग्रॅम बरोबर. टीईटी पेपर 1 2013चं उदाहरण आहे. आता इथं काय काय ग्रॅम मध्ये सर्वात जास्त रूपांतर केले, त्यामुळे काय करू आपण? या सर्वांचं ग्रॅम मध्ये रूपांतर करू आपण. काय करू? ग्रॅम मध्ये रूपांतर करू अगोदर. आता 0.9 किलोग्रॅम आहे इथं. 1 2 3 4 5 6 7. बर. हे 0.9 किलोग्रॅम आहे, तर ग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय ह्याच्यामध्ये. किती शून्य आहेत? 1 2 3 शून्य मायनस चौकटी कंसात 3.5 हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत जाईपर्यंत 2 शून्य आहेत. प्लस 22.5 डेकाग्राम किती आहे? डेकाच्या शेजारीच ग्रॅम आहे, एकच शून्य. चौकटी कंस प्लस 9.25 गुणिले हेक्टोग्रॅम. इथून इथपर्यंत ग्रॅम पर्यंत जायचे 2 शून्य आहेत. हेक्टोग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत जायचे 2 शून्य.
सगळे आपण ग्रॅम मध्ये रूपांतर करायला होत. बरोबर. आता पॉईंटचा न विचार करता 3 शून्य देऊन टाका. 1 2 3. पॉईंट कुठं द्यायचा? एका अंकानंतर. हा का इथं मायनस. पॉईंटचा न विचार करता 2 शून्य देऊन टाका. एकच पॉइंट देऊन टाकलं एका अंकानंतर. एका अंकानंतर पॉइंट प्लस. पॉइंटचा न विचार करता शून्य देऊन टाकले. आणि आता पॉइंटचा विचार करायचा पॉइंट एका अंकानंतर. ओके. चौकटी कंस बंद प्लस 925 वर 2 शून्य लिहिले आणि पॉइंट 2 अंकानंतर. ओके. म्हणजे काय आलं आता? क्लिअर काय आलं बघू आपण. हा 900 मायनस 350 प्लस 225 प्लस 925. तर 900 मायनस 575 प्लस 925. बरोबर आहे. आता हे वजा करायचे. काय येतंय? 5 8 2 6 3 प्लस 925. 10 चाले 1 5 12 550 ग्रॅम. रेकॉर्डिंग स्टॉप करूयात.